नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं वेस्टर्न घाट स्टोरीज या चॅनलवरती. तर आपण जो नवीन पॉडकास्टिंग चालू केला होता, तर आज आपल्या पॉडकास्टिंगमध्ये आलेले आहेत बापू पडवळ. ते त्यांच्याकडे असे भरपूर रहस्यमय किस्से आहेत जे त्यांच्या आयुष्यात घडले होते, म्हणजे भूतांच्या बाबतीत. त्या आपल्याशी ते शेअर करणार आहेत. चला तर मग आता त्यांच्याशी जाणून घेऊयात की त्यांच्याकडे काय काय घटना त्यांच्याबरोबर घडल्या होत्या. बापू, सांगा आता तुमची स्टोरी. असंच 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की अशीच आम्ही शेतामध्ये देणगत होती. देणगत द्यायला गेलेलो. 20-25 जण होतो. 5-6 कोंबडी होती, त्या देणगत वगैरे द्यायची होती. देणगत द्यायला गेलो, देणगत झाली, सगळं देऊन वगैरे झालं. कोंबडी कापली, शिजवी सगळं नैवेद्य झाला, सगळं झालं. त्यानंतर काय पेदाड होते, ते पेले, कुठं कोण पडला, काय झालं, हे सगळं झाल्यानंतर आपली वयस्कर माणसं होती. वयस्कर माणसं आपली जेवली बिवली, सगळं झालं. या कार्यक्रमात जवळजवळ आमचा बराच वेळ गेला निघून. काय काहीतरी आम्ही 9-9:30 त्या शेतामध्ये पोहोचलो असेल. जर देणगत द्यायची होती, त्या देणगती शेतामध्ये 9-9:30 पोहोचल्यानंतर आमची ती कापाकापी, काय साफ करणं, काय करणं, पाणी आणणं किंवा काय करणं, असं करता करता बराच वेळ निघून गेला. वेळ निघून गेल्यानंतर शिजवलं वगैरे, नैवेद्य वगैरे दावला, लोक जेवली. जेवून घरी निघता 12-1 वाजले होते आम्हाला. 12-1 वाजल्यानंतर आपलं चाललंय, बाकीचे आम्ही लोक थांबलो की कोण ते भांडी साफ करा, हे करा, ते करा. तर आमच्या बरोबर 1-2 वयस्कर माणसं थांबली होती. थांबल्यानंतर आम्ही भांडी गुंडी घासून सगळं व्यवस्थित साफसफाई करून निघालो. ते जरा वयस्कर माणसं होती, ती मागे जरा त्यांना चिलमी जाणवत होता. काय ती मागे चिलीम वाढायला बसले. ते म्हणले आम्हाला, पोरांनो तुम्ही जावा, आम्ही येतो, थोड्या वेळाने येतो म्हणल्यानंतर आपलं आम्ही गेलो निघून. आता म्हटलं काय आहेत जुनी माणसं, काय गेलो आम्ही. आपलं ते आल्यानंतर झालं, परत आम्ही घरी गेलो, झोपलो वगैरे, सगळं झालं. पण हे 2 म्हातारे रात्रभर काय घरी आले नाहीत. काय झालं, परत सकाळ झाली. माणसं विचारणारे, तात्या का नाही आले, काका नाही आले, दोघ जण तकडच पिऊन पडले की काय, असं. सकाळी का रात्रीच विचारत? सकाळी विचारायला लागले ना. सकाळी विचारायला लागले, पण हे रात्रीचे जे थांबले त्यांना घेरलंच. म्हणजे त्यावेळी त्यांनी थांबवूनच घेतलं असं आमचं म्हणणं आहे. त्या ठिकाणी थांबूनच घेतलं. तिथे देणगत द्यायला तुम्ही गेला होता. देणगत द्यायला आता सगळं झालंय ना, आमच्या बरोबर यायला काही हरकत नव्हतं ना त्यांना. पण त्यांना ते कशी शेत झाली की आपण चिलीम ओढायची इच्छा झाली, म्हणून ते चिलीम ओढायसाठी जाग्यावर थांबले जातं. जाग्यावर थांबल्यानंतर त्यांनी ते हे तुम्ही सकाळी लोकांना सांगितलं होतं का आपलं, की कुठं काय गेलेत, थांबलेत काय? हो, नाही, सकाळी सांगितलं की आहे ना, अजून पुढे आहे ना, पुढे सांगणार ना. तर ते थांबले होते. थांबल्यानंतर सकाळी आम्हाला लोकांनी विचारलं, अरे 2 म्हातारे आले नाहीत, काय नक्की काय, कुठं काय, ते ततच पिऊन पडले की काय? तर नाही म्हणले, आले असतील की. आले होते, आम्हाला म्हणले तुम्ही चला पुढं, त्यांना चिलीम काय ओढायची होती, आम्ही कशाला थांबतोय म्हणलं. मग ते मागं थांबले होते. अरे ते रात्रभर आले नाहीत, इकडं घरी आले नाहीत काय, म्हणून लोक बघायला गेले. काय लोक बघायला गेल्यानंतर अक्षरशः त्यातला एक म्हातारा त्या झाडाला टेकून बसला होता, तो झोपलाय. काय दुसरा जो म्हातारा होता तो कुस्ती खेळून बेंडाळा, त्याच्या अंगावर काहीच राहिलं नाही, कपडेच नाहीत अंगावर. काय कुस्ती खेळून बेजार झालेला त्याच्या संग. काय आणि तो दोघं पण, तो म्हातारा पण कुस्ती खेळून हे झाल्यामुळे तो पण झोपला, आणि तो झाडासंग जो बसला होता असा टिकून, तो तत्तच म्हातारा तो तत्तच झोपला होता. सकाळी लोक गेल्यानंतर ही स्टोरी आम्हाला ते सांगितली. काय
तो झाडाला टिकून बसलेला म्हातारा काय म्हणे, अरे आम्ही चिलीम ओढत होतो, चिलीम ओढता ओढता एक जण आला, तो चिलीम मागायला लागला. अचानकच तिकडे वावरात अचानकच. हा, तो झाडाला टिकून बसलेला माणूस सांगायला लागला की चिलीम मागितली आम्हाला, आम्ही चिलीम ओढत होतो, चिलीम आम्ही त्याला वडायला दिली. हा तो कुठला र काय र, तर नाही म्हटलं इथलाच मी आहे. आले का म्हटलं आम्हाला दिसला नाहीस कधी काय नाही. पण आपली चिलीम आम्ही त्याला दिली. चिलीम दिल्यानंतर त्यानं आम्हाला ते कुस्ती खेळायचं आव्हान केलं. केल्यानंतर आता हा डोंगाबा म्हणजे पैलवानच होता पहिला काय नो, म्हणजे वयस्कर. आमच्या समोर तर कधी त्या म्हातारीने कुस्ती म्हणजे वयस्कर झाले होते ना, बरोबर. ते लोक पहिले सांगायचे की बाबा कुस्ती खेळायचे म्हणून. तर तो म्हटला कुस्ती खेळणार का माझ्या बरोबर. म्हातारा म्हटला चला खेळूया. त्यांना असं वाटलं नाही का काहीतरी वेगळा प्रकार आहे हो, नाही तर काय. नाही नाही, त्यावेळी माणसं पण तगडी हो. त्यांना पण वाटतं दुसरा माणूसच आहे. हा, आणि ते लागले कुस्ती खेळायला. रात्रभर कुस्ती खेळत होते, रात्रभर कुस्ती खेळत होते. नंतर कधी त्यांची कुस्ती बंद झाली असेल त्यांचं त्यांनाच माहित. मग कोणी खविसाला ह्याने उचलून आपटला काय, खविसानं ह्यांना उचलून आपटलं हे आता त्यांचं त्यांना माहित. पण त्या ढोंगाबाच्या अंगावरती का नाही अजिबात कपडा राहिला नव्हता. पण ते काय भिले नव्हते, काय नव्हते. शेवटपर्यंत कुस्ती खेळत होते. आणि त्यांना काय तसं म्हणजे घेरलं किंवा काय झालं असं आजारी नाही, बाजारी नाही, काय नाही. त्या काळातली माणसं पण तशी तगडी होती. हो हो हो, त्यामुळे त्यांना निभावलं असेल ते. हा, निभावलं. मग त्यातनं परत लोक तिथं ते बघायला सगळे किती टाइम कुस्ती चालली होती. असं म्हणजे कुस्ती खेळल्यानंतर कसं की खाली माती बिती अशी पैलवानांच्या पायानं वगैरे इकडं तिकडं सरकते, अशी म्हणजे बारीक माती झाली होती. तर म्हणजे प्रकार खरोखरच घडला होता. हो हो हो, आता तो बघणारा सांगतोय ना. मग ते बघणाऱ्याला काय विचारलं नाही का की तुला काय बोललं नाही का तू पण खेळला. नाही नाही, विचारलं. तो पण म्हणला मी खेळत नाही, मला कुस्तीच खेळता येत नाही. जो कुस्ती खेळणार होता तो काय म्हणजे म्हणला ना मी खेळतो चल. भयानक गोष्ट होती. भयानक. अख्ख्या गावानं ते जाऊन तिथं प्रत्यक्षात बघितलं होतं. हो, जबरदस्त किस्सा आहे हा. जबरदस्त. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम राम.